हाय हॅलो, मी नम्रता. वेलकम टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे नीतू की नम्रता. तर आज आपण पाहणार आहोत की रेसिपी घरच्या घरी डोसा कसा बनवायचा. गाड्यावर वगैरे खातो सेम तसा डोसा कसा बनवायचा घरच्या घरी ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथं राशनचे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ मिक्समध्ये भिजत घातलेली सकाळी आणि ती संध्याकाळी मस्त असे भिजून जातात. त्यानंतर आपण ते वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला मस्त असं त्याचं पीठ तयार करायचं आहे. जे आपण रेडीमेड पीठ आणतो ना सेम त्या टाईपमध्ये पीठ तळून घ्यायचं आहे. तर इथं आपलं पीठ रेडी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि परत रात्रभर भिजत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि मॉर्निंगला आपण ते करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी चटणी बनवण्यासाठी खोबरं घेतले, ओलं खोबरं, मिरची, लसूण, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून व्यवस्थित असंच वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि इथं आता मी त्या चटणीसाठी तडका देते आहे. तर तडक्यामध्ये मी जिरी, कढीपत्ता, मोहरी हे मिक्स केलं आहे आणि मस्त असा तडका दिला चटणीला, पाहू शकता. तर तडका दिल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चटणी. मस्त लागते अशी चटणी. कोण कोण अशा पद्धतीने चटणी बनवते ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं आपलं डोशाचं पीठ तयार आहे. तर तुम्ही यात आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मिक्स करू शकता. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी ठेवायची आहे. तर इथं मी आता पॅनवर डोसे बनवते. तर हा पॅन स्पेशल डोशाचा आहे, त्यामुळे याच्यावर डोसे असे परफेक्ट येतात. तुम्ही पाहू शकता. आपण जे गाड्यावर वगैरे डोसे खातो ना सेम त्या टाईपमध्ये डोसे बनतात. त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे. तुम्ही याच्यावर झाकण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोण कोण अशा पद्धतीने डोसे बनवतात ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता आता आपला डोसा तयार आहे. सेम गाड्यावर जसं भेटतो सेम तसा डोसा दिसतोय. इथं आपण डोसा चटणीसोबत टेस्ट करूया. आणि कशी वाटली रेसिपी ते बी कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असंच छान छान रेसिपी पाहण्यासाठी, ब्लॉग पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत